राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल त्यामध्ये जी परिस्थिती आहे साधारण तशीच परिस्थिती भाजपमध्ये सुद्धा आहे। भाजपमधले अनेक नेते नाराज आहेत, ज्येष्ठांना डावललं म्हणून काही नाराज आहेत, तर समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही अशी काही नेत्यांची तक्रार आहे। काही नेते अधिवेशनासाठी नागपूरला निघाले होते, पण मंत्रिमंडळ विस्तारात आपलं नाव नाही हे समजताच परत मागे फिरले। पाहूयात भाजपमधले कोणकोणते नेते नाराज आहेत आणि त्यांच्या नाराजीची कारणं काय आहेत। जिंदगी है, समुंदर को क्या गम है वो बता भी नहीं सकता, और पानी बनकर आंखों में आ भी नहीं सकता। जिंदगी है और लड़ाई जारी है। ओठांवर शेरो शायरी, मात्र हा थेट निशाणा आहे भाजपवर। रवी राणांना मंत्रिपद न मिळाल्यानं नवनीत राणांची ही प्रतिक्रिया। रवी राणा, गोपीचंद पडळकर, संजय कुटे आणि सुधीर मुनगंटीवार भाजपमधल्या नाराजांची ही यादी आहे। हे नेते भाजपवर एवढे नाराज झालेत की नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या सगळ्यांनी दांडी मारली। मंत्रिमंडळात नसलेलं भाजपचं मोठं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार। सुधीर मुनगंटीवार 7व्यांदा विधानसभेचे आमदार झाले। 1995 मध्ये सुधीर मुनगंटीवार पहिल्यांदा आमदार झाले। भाजप सेनेच्या सरकारमध्ये मुनगंटीवारांनी पर्यटन मंत्रिपद भूषवलं। 2013 पर्यंत मुनगंटीवारांनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही भूषवलंय। यानंतर 2014च्या फडणवीस सरकारमध्ये ते अर्थ आणि नियोजन मंत्री होते। 2023ला महायुती सरकारमध्ये त्यांनी सांस्कृतिक मंत्री म्हणून काम केलं। एवढा चांगला राजकीय बायोडेटा असताना मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं नाही। मुनगंटीवारांवर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं कळतंय। चंद्रपूरमधून लोकसभा निवडणुकीसाठी पक्षानं मुनगंटीवारांना रिंगणात उतरवलं होतं, मात्र मुनगंटीवारांनी मला राज्यातच राहायचंय म्हणत ही निवडणूक गांभीर्यानं घेतलीच नाही अशी चर्चा होती। सुधीर मुनगंटीवारांना हरवत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 2,60,000 मतांनी निवडून आल्या। तेव्हापासूनच मुनगंटीवारांवर नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे। मंत्रिपद नाकारलेल्या मुनगंटीवारांनी नितीन गडकरींची भेट घेतली। आश्वासन देऊनही मंत्रिपद नाकारल्याची सल मुनगंटीवारांना आहे, तर सुधीर भाऊंना वेगळी जबाबदारी देण्याचा विचार आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। तर सुधीर भाऊ, शपथविधीच्या आधी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांशी आपलं बोलणं झालं, काय बोलणं झालं काही नाही? मला 13 तारखेला रात्री ते माझ्या घरी आले होते, डिटेल बोलणं झालं। ते म्हणाले तुमचं नाव आहे, तुमचं नाव पाठवलंय। उलट मग ते म्हणाले की तुमच्या मनात अभाव काय आहे तो। सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे। सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे। शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात, त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात। सुधीर भाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही। भाजपमधलं मंत्रिपद न मिळालेलं दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे संजय कुटे। विशेष म्हणजे फडणवीसांची नागपुरात विजयी रॅली निघाली त्यावेळी संजय कुटे फडणवीसांच्या रथावर त्यांच्या बाजूलाच होते। फडणवीसांचे विश्वासू असलेल्या आणि बुलढाण्यातल्या जळगाव जामोदचे आमदार असलेल्या संजय कुटेंना मंत्रिपद मिळणारच अशी चर्चा होती। बुलढाणा जिल्ह्यातनं महायुतीचे 7 पैकी 6 आमदार निवडून आले। कुटेंनी फडणवीसांच्या नेतृत्वात 2019च्या शेवटी काही काळ मंत्रिपदी कामही केलं होतं, त्यामुळे कुटेंना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती। मात्र बुलढाण्यातनं आकाश फुंडकर यांना मंत्रिपद देण्यात आलं, त्यामुळे कुटे समर्थक नाराज झाले। कुटे समर्थकांकडून सरकारच्या निषेधाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या। स्वतः संजय कुटे यांनाही नाराजी लपवता आली नाही। पार्टीच्या ज्या अपेक्षा होत्या, पार्टीला जे हवे होते ते मी देऊ शकलो नसेन, कदाचित त्यामध्ये मी कमी पडलो असेन, ते मी मान्य करतो। कूटनीती मला कधी जमली नाही। राजकारणामध्ये कूटनीती मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण माझ्या स्वभावात आणि संस्कारात कूटनीती कुठेही नाही, त्यामुळे कदाचित मी या प्रवाहात कुठेतरी बाजूला राहण्याचा प्रसंग माझ्यावर आलाय असं ट्विट कुटेंनी केलंय। त्याचबरोबर छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी असंही ट्विट कुटेंनी केलंय। या यादीतलं पुढचं नाव आहे गोपीचंद पडळकरांचं।
पश्चिम महाराष्ट्रातला आक्रमक धनगर आणि फायरब्रँड असा हा नेता. महायुतीसाठी धनगरांची मोट बांधणाऱ्या पडळकरांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. मात्र पडळकर जेवढे आक्रमक तेवढेच वाचाळवीर. मार्कडवाडीतल्या दौऱ्यावेळी पडळकरांनी पवारांबद्दल वक्तव्य केलं. 100 शकुनी मरतात तेव्हा शरद पवार जन्माला येतात असं आक्षेपार्ह वक्तव्य पडळकरांनी केलं होतं. त्यानंतर अजित पवारांनीही नाराजी व्यक्त केली होती. हेच वक्तव्य पडळकरांना नडल्याची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत. त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते. उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. थोडे ॲग्रेसिव्ह आहेत. हां, हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे, हे त्यांना निश्चितपणे सांगितलं. पण तुम्हाला सांगतो, एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे. नागपूर अधिवेशनासाठी निघालेले रवी राणाही नाराज झाले आणि पुन्हा अमरावतीला परतले. भाजपला पाठिंबा देणाऱ्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंना अंगावर घेणाऱ्या रवी राणांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती. भाजपचे निवडून आलेले आमदार 132 आणि मंत्रिपद 20. त्यामुळे नाराजांची समजूत घालण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.